दुसरा महिना सुरू झालाय. पहिले 3 महिने खूप क्रुशियल असतात. रिपोर्ट्स तुमचे सगळे नॉर्मल आहेत, पण मला असं वाटतं की जरा आहाराकडे थोडं लक्ष द्या आणि तुमची एक्सरसाइज सुद्धा मला चेंज करायला लागते. ओके राधा मॅडम, बोल ग. सर भेटायचंय? नाही, ऍक्च्युली तिला द्यायचंय. चिंचा बोरं. मॅम खूप खुश होतील. तिला कळू द्यायचं नाही मी दिलंय, तर मी नेऊन दिलं नसतं का? हो. प्रॉमिस? ओके ओके, नाही सांगणार. पण खरंच मॅम ना खूप आवडेल. त्यांना हेच खावंसं वाटत होतं. पंधरा नंबरच्या पेशंटला वॉटर बेडवर शिफ्ट करा. मी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. शिफ्ट झाल्यानंतर मला कळव. ओके. ज्योती, जुई कशी आता? एकदम मजेत. उपचार पण व्यवस्थित होत आहेत. आता काय बाबा मिळालेत ना तिला तिचे. हो ग, खूप रिलॅक्स्ड आहे मी. बरं वाटतंय मला. तुलाही ते जाणवत असेल हो ना? काय ग, तिथे काय बघतेस? काय नाही मॅम, हे खास तुमच्यासाठी. अरे वा, मला खावंसच वाटत होतं. थँक्यू सो मच. थँक्स मला नको, थँक्स त्यांनाच द्या. त्यांना? म्हणजे ते चिंच बोरवाले काका हो, खूप गोड आहेत. येस, थँक्यू. बरं, आता तुम्ही तुमची ही ट्रीट एन्जॉय करा. मी राऊंडला जाऊन येत. ओके. सौरभ, तू आणि मी एकत्र असतो तर तू हे माझ्यासाठी नक्की आणलं असतंस. गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालताच ख्याची, होय नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड, शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी. आणलं असतं नाही, आणलंच आहे. हे सगळं मीच आणलं. खरंच? येस. पण ती ज्योती मीच दिलं तिला. तिला म्हणलं नेऊन दे.
तू फक्त घरी चल. तू म्हणशील ते घेऊन येतो तुझ्यासाठी. दीपराग चांदणीला हलकी जाण आठवण त्याची मोहरावी. मला पण वाटतं सौरभ, पण जोपर्यंत सीमा वहिनींचं मन बदलत नाही ना, तोपर्यंत मी घरी नाही येणार. त्यांच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेणार नाही मी. राधा यार, पुन्हा तो एकच मुद्दा पकडून नको बसूस. मला दिसतंय की तुला आता नाही झेपत आहे. हो सौरभ, मला नाही झेपत आहे. मला तुझी खूप आठवण येते. तू आता माझ्यासोबत हवायस. हो ना? हो चल, आत्ता माझ्या बरोबर घरी चल. पण सौरभ, आपण अशा स्वार्थी नाही ना होऊ शकत. सीमा वहिनी, दादा, घरचे. सतत दुसऱ्यांचा विचार कशासाठी? आणि आपणच दुसऱ्यांचा विचार का करायचा? अरे सौरभ, ते परके आहेत का? मला तसं नव्हतं म्हणायचं राधा. तू आतापर्यंत सगळ्यांच्या मनाचा विचार करत आलीस, पण आता जेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून तुझी काळजी घ्यायची गरज आहे, तेव्हा जाऊ दे. मला कोणाला दोष नाही द्यायचा. आणि स्वार्थीपणाचं म्हणत असलीस ना, तर मी फक्त तुझा आणि माझा विचार नाही करत आहे. मला काळजी येते आपल्या येणाऱ्या बाळाची. त्याच्या आईच्या नशिबी जे एकटेपण आलंय ना, ते आपण त्याच्यावरही लादणार आहोत का? या जगात पाऊल ठेवल्यावर त्यांनी काय बघायचं? त्याचे वेगळे झालेले आई वडील. हा अधिकार आपल्याला कोणी दिला राधा? कशासाठी? आणि त्यात त्या बाळाचा काय दोष? त्याच्या प्रती आपलं काही कर्तव्य नाही का? बरं, आपण घरी नको जायला. हा, आपण दूर कुठेतरी निघून जाऊ, एखाद्या अनोळखी ठिकाणी. फक्त तू आणि मी. तिथे आपलं नवीन जग वसू. तुझं, माझं आणि आपल्या येणाऱ्या बाळाचं. खरंच खरंच असं होईल? मी असताना सगळं शक्य आहे स्वीटहार्ट. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय खाऊ काय नको असं झालंय. यातले सगळेच प्रकार मला खूप आवडतात, खूप खावेसे वाटतंय. राधा, तू ना आता मस्त चिंचेनी सुरुवात कर. लाल लाल मस्त, तुला खूप आवडतील.
अप्रतिम लागतात. कर. Yes! हा? हो, तुला काहीतरी दुसरं टेस्ट करावं असं वाटतंय का? तू ना आवळ्यानी सुरुवात कर. औषधी गुण असलेला आवळा. डॉक्टर मॅडम ना मी सांगतोय, तेरे हेल्थ के लिए एकदम जबरदस्त. येस. आवळाही नको, मग बोरांनी स्टार्ट कर. चण्या मन्या जिंदाबाद. अप्रतिम बोर आहेत. मला गॅरंटी आत बाळ उड्या मारायला लागेल. घे घे. येस येस येस. बोरे नको. मग आता लास्ट ऑप्शन, पेरूनी सुरू कर. येस 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 येस. सॉरी, मी नॉक न मे आय कम इन? येस ऑफकोर्स, या ना. सेट यार, आता हा कुठे तडमडला मध्ये. बोला. हो, जुई जुई बोलवत होती तुम्हाला. येत आहे ना? चला. चिंच आहेत का? चिंच बोर हो. घेऊ का एक प्लीज? त्याच्यानं डोक्यात मी हा फ्लॉवर पॉट घालणार आहे आता. हो येस प्लीज. थँक्यू. थँक्यू. येत आहे ना? ऍटलीस्ट टेस्ट तरी कर यार काहीतरी. एवढे कष्ट करून घेऊन आलोय. काय यार. सीमा वहिनी, काय? नाही ते तुम्हाला राणी दीक्षितच्या बाळाचा फोटो बघायचा होता ना? सौर्या बोलला होता मला तुमची तशी इच्छा आहे म्हणून. मी मार्कंडचा मित्र आहे ना तो राकेश, त्याला फोन केला आणि तुमची इच्छा सांगितली. त्याने पहिल्यांदा नाही म्हणाला तो, पण नंतर तयार झाला. त्याने पाठवलाय. म्हणाला तो कशाला या लपड्यात पडताय म्हणत होता, पण मी म्हटलं मला पाहिजे, पाठव कसाही करू. त्याने पाठवला. तुम्ही बघणार? हो. मार्कंडचं बाळ. मार्कंडचा मुलगा. एकदा त्याला कुशीत घ्यावं असं.
यश, अरे काय चाललंय तुमचं? अरे सीमाची मनस्थिती ठीक नाही म्हणून तिचं ठीक आहे, पण तू सुद्धा. यश, अरे मार्कंड गेला, त्याचा अध्याय संपला. आता पुन्हा या अशा फोटोत गुंतून राहू नका. आणि यश, आता तू सीमाला अशा प्रकारे मदत करत राहिलास ना तर मी मधुला सरळ सरळ सांगेन की याला घराबाहेर काढ म्हणून. चल जा आतमध्ये. हो. आणि थांब, त्याच्या लॅपटॉप मध्ये जे काही आहे ना ते सौरभला सांगून डिलीट कर आधी. चल जा. हो, पण दादांना काय सांगू नका यातला. सीमा, अगं काय हा वेडेपणा. आता तरी ह्या मोहजालात अडकून पडू नकोस. मी मेले तरी चालेन पण मार्कंडच्या प्रेमात अडकून राहीन. नाही सीमा, असं नसतं, नसावं. सीमा, एक गोष्ट लक्षात ठेव, आतापर्यंत तुझं सोन्यासारखं आयुष्य तू वैराण करून जगलीस, पण आता तरी त्या मृगजळा मागे अडकून राहू नकोस. स्वतःच्या मनाची फसवणूक करून घेऊ नकोस. मी जर काही तुला कमी जास्त बोललो असेल तर मग बाबा, तुम्ही आमच्याकडे राहायला येणार की आम्ही तुमच्याकडे राहायला यायचं? बाळा, आधी तू बरी हो, मग ठरवूया आपण. आणि तुम्ही मला खूप चित्र काढून द्यायचे आणि खूप आईस्क्रीम सुद्धा द्यायची. हो बाळा, दे ना. आणि आता आई दुसरं बाळ येणार आहे ना, त्याला पण द्यायचं. नाही. का? आई ओरडेल. काय गाय, तू बाबांना पण ओरडते? ह्या 2 गोळ्या तिला 1 तासानंतर द्या. हो, देतो. आई लाजली वाटतं. असेल लाजली असेल. आता तुम्ही कशाला लाजतायत? लाजत नाहीये ग मी. काहीतरीच तुझं. तू आराम कर. आई कुठे गेली आहे? काम आहे तिचं. काहीतरी काम असेल, ती येईल, परत येईल. कधी येणार? तू झोप ना बाई, झोप ना. ती येईल, संध्याकाळी येईल. आणि उगी राव, सताव नका माका. आराम कर. बाळा, ऐकतेस का? या गोळ्या कशा घ्यायच्या ते नर्सला विचारून येतो. लगेच येतो. तू आराम कर. लवकर या. हो, येतो लगेच. आराम कर तू. बारा नंबर रूम मधल्या पेशंटचे रिपोर्ट्स तयार ठेवा, मला बघायचे. एक्सक्यूज मी सिस्टर, डॉक्टर राधांनी मला ते जुईच्या गोळ्यांसंदर्भात सांगितलं, पण मी जरा कन्फ्यूज आहे. तुम्ही जरा जुईच्या रूम मध्ये थांबाल का? मी येतो लगेच. थँक्यू. मिस्टर डिकोस्टा, कशी आहे जुई? या, शी इज हॅपी. आणि थँक्यू, तुमच्यामुळे माणसात आलो मी. आणि
माझी जुई, माझी मुलगी मला परत मिळाली. थँक्यू. इट्स ओके. काय करू मी तुमच्यासाठी? टेल मी काहीही करायला तयार आहे तुमच्यासाठी. सांगा ना काय करू? हो, एक बाप लेक एकत्र आली हेच खूप आहे. तोच आनंद सगळ्यात महत्वाचा. नाही तरी पण आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर यू. सांगा, मी काहीही करायला तयार आहे. मी जरा आलोच. एक्सक्यूज मी, एक विचारू का? हो, विचारा ना. डॉक्टर राधा प्रेग्नंट आहेत का? हो, पण तुम्हाला कसं? मागे एकदा जुईच्या बोलण्यातून कळलं होतं मला. ओके. पण त्यांचे हजबंड कधी दिसले नाहीत मला. म्हणजे फार एकट्या वाटतात त्या. काही प्रॉब्लेम?